जालना शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली। या सभेत सर्व नगरसेवकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आल्याबद्दल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी त्यांनी सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे अभिनंदनही केले। मात्र सभेदरम्यान नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि कमलेश खरे यांच्यात शाब्दिक वाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले। या गदारोळाबाबत प्रतिक्रिया देताना कैलास गोरंट्याल म्हणाले, अशा प्रकारच्या घटना सभागृहात घडत असतात आणि त्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची गरज नाही। सभेत विविध विषयांवर चर्चा पार पडली। काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी कामकाज सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकूणच गदारोळाच्या पार्श्वभूमीवरही सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आल्याचे गोरंट्याल यांनी व्यक्त केले। सभा मॅरेथॉन सर्वसाधारण सभा झाली आणि मी सर्व नगरसेवकांना अभिनंदन करतोय की चांगल्या प्रकारे काही प्रश्न आले आणि ज्या प्रकारे नवीन नवीन नगरसेवक जोश जास्त असतो आणि त्या जोशाप्रमाणे आज पहिली मीटिंग पार पडली आणि एक चांगला पायंडा जे पडला ते सर्वांना बोलण्याचा अधिकार भेटलेला आहे। प्रत्येक विषयावर चर्चा झाली, सखोल चर्चा झाली आणि निश्चितही मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे पूर्ण नगरसेवकांना, काँग्रेसचे पूर्ण नगरसेवकांना, एमआयएमचे नगरसेवकांना आणि काही 2-4 शिवसेनेचे चांगले बोलतात त्या सर्वांचा मी धन्यवाद देतो। हे बघा, हे जमेला कधी झाला नाही हे सांगा मला। म्हणजे जेव्हापासून नगरपालिका अस्तित्व आली, महानगरपालिका झाली, शेकडो मीटिंग झाल्या, शेकडो मीटिंग मध्ये होत असतात पार्टीचे मतभेद असतात, तत्वाचे मतभेद असतात, काही लोकांचे मतभेद, त्यात काही म्हणजे मनासारखे घेण्यासारखे नाही, खेळीमेळी होतात। ते 2 मिनिटाचा वाचतो लोकांना, नंतर मग खेळीमेळी असतात हे सर्व।